प्युअर माल आहे, कडू कडू. क्रीम म्हणजे क्रीम असतं, फोम म्हणू शकतो बेसिकली आपण. हा, तर हा निरमाचा बी असला चालू शकतो का? असं वाटतं हे आपण जोपर्यंत खिशात नाना तोपर्यंत आपण मामा. मांजरवर किती लोड आहे, प्रोडक्शन लोड आहे तिले. ॲज अ एम्प्लॉई, रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई मी याच्याकन काढकन केळं कापू शकतो. अरे सुरी कशासाठी बनवली आहे? कशी एकदम स्ट्रॉंग कॉफी जे राहते हा, तिले म्हणजे कोल्ड फॉर्म मध्ये त्यानं टाकलाय. कोल्ड फॉर्म मध्ये टाकला असं हा हा, काही वेगळं. काही वेगळ्याला काय म्हणतात ते बी तर माहित पाहिजे त्याच्यासाठी. ती नेमकं लागते कशी आहे यार हा कॅरी मला याच्यामध्ये दिसत तर आहे. दिसतंय का? भारी आहे. हे बघ, Yes. हवाना ब्र्यू, हा? हा. बघ ट्राय करून. प्युअर माल आहे, कडू कडू. बाकी हे मस्त आहे बरं. म्हणजे कशी एक कॉफी लागते. इट्स लाईक फ्रापे. फ्रापे मध्ये काय असतं माहिती का तुला? तर ते एक्सप्रेसो कशी बनते माहिती? मला मी प्रिंट केले आहे सर्व, फ्रॅपे बी प्रिंट केली आहे, एक्सप्रेसो बी प्रिंट प्रिंट केली आहे. फिल्टर कॉफी नसते कधी. हा हा, कॉफी म्हणता येईल. आय नो. फ्रापे म्हणजे त्याच्यामध्ये क्रीम असतं बेसिकली, जे आता नॉर्मली कॅपेचिनो मध्ये कसं एक्सप्रेसो मध्ये दूध टाकतात, लाईक स्टीमड दूध टाकतात, तसं याच्यामध्ये क्रीम टाकतात. क्रीम, दूध आणि कॉफी, कॉफी. दॅट्स फ्रापे. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. जे मी क्रीम, व्हिप क्रीम किंवा ऑब्विसली तेच क्रीम म्हणजे क्रीम असतं, फोम म्हणू शकतो बेसिकली आपण. हा, तर हा निरमाचा बी असला चालू शकतो का? लय मारतील. मी याच्यासाठी विचारतोय की घरी कॉफी आपल्याजवळ अवेलेबल असते, हा, 2 रुपयाची पुडी भेटते सनराईजची, मिल्क अवेलेबल आहे आपल्याकडे, क्रीम अवेलेबल नाही, फोम. तर तो आपण बाय चान्स निर्माता जर निरमाचा, और समजा निरमा इडेबल नाही आहे हा, किंवा हार्मफुल आहे ते सोडा एकदम, तर आपण जर लग्नात उडायचो तो फोम स्प्रे तो यूज केला तर तो चालू शकतो का याच्यामध्ये? लय मारतील. ते हे वाली कोणती आहे ना, हे वाली सॉरी, ही ब्र्यूड हवा नाही, म्हणजे नॉर्मल कोल्ड कॉफी टाईप, थोडीशी स्वीट आहे, एकदम बेसिक बेसिक. मेन प्रश्न काय आहे की हे कशी लागते किंवा हे कशी लागते हा नाहीच आहे. बरोबर. मेन प्रश्न येतो काय की स्वस्त कोणती मिळते, ये पते की बात करू ना, स्वस्त कोणती? तर फक्त 3 दिरांचा फरक आहे बस दोघांमध्ये. एक 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 31 दिरमची आहे, ही 31 दिरमची आहे, आणि ही आहे बघ 33 दिरमची. वेस्ट ऑफ मनी. ठीक आहे ना. कारण या प्राइस रेंज मध्ये आमच्याकडे असा माणूस आहे जो स्वतः हाताने अशी पाजून द्यायला तयार आहे या प्राइस रेंज मध्ये. ते पण म्हणजे रोजची गोष्ट करतोय मी, एक दिवस नाही. तर मला असं वाटतं हे आपण जोपर्यंत खिशात नाना तोपर्यंत आपण मामा. हा आपणच मामा. आपण नवीनच काहीतरी बोललो रे मी. नाही, सॉरी फॉर दिस इनकन्व्हिनियंट गोष्ट. तुम्हाला माहित आहे एक प्रकारची कॉफी जी असते ते लोक म्हणतात की कॅट जेव्हा ते बेरीज खाते आणि ते जो तिच्या प्रोसेस मधून निघते ते कॉफी महाग म्हणते. खूप महाग भेटते ती. त्याच्या मागचं रिझन काय आहे महागाईच्या मागचं? कारण की त्याच्यामध्ये कॅटच्या पोटामधले एन्झाईम्स जातात आणि ते जेव्हा बाहेर निघतात शोधणं अवघड असतं. मला असं वाटतं
की माणसाने जर मुलं म्हणजे बोर्न करायसाठी म्हणजे पैदा करायसाठी इथले प्रकार टेस्ट ट्यूब बेबी, हे बेबी, ते बेबी, नवरा बायको तिसऱ्याच्याच पोटात निघू शकतं किंवा हा. इथलं करून टाकलंय. तर ते मांजराच्या पोटातलं ते काही आहे, तो जो पदार्थ आहे म्हणजे जो ज्यूस आहे, डायजेस्टिव्ह ज्यूस, तो हंडाभर बनवू नाही शकता का ते? थोडासा हंडाभर भिजूत टाकलं त्याच्यामध्ये, संध्याकाळची काढलं की एवढी मेहनत कशाला करायची ना? फक्त कॉफीसाठी मांजरीवर किती लोड आहे त्याच्यामुळे. काय लोड आहे? फक्त काय तर नागायचं आहे मांजरीला. ते तुम्हाला वाटतं ना, तुमचं जर कन्झम्पशन जास्त आहे, त्या मांजरावर किती लोड आहे, प्रोडक्शन लोड आहे तिले. एम्प्लॉय ॲज अ एम्प्लॉई, रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई. मांजरचे बी काहीतरी फिलिंग्स आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. नाईस यार. तर आपली कॉफी अजून अर्धीच संपलेली आहे आणि मला असं वाटतं कॉन्टेंट जो आहे तो पुरा संपेपर्यंत आहे आपला, तो जवळचा. तर आपण बंद करायला पाहिजे का आता? नाही, तरी पण मला असं वाटतं की आपण कॉफी सोडून तमाशावर बोलला पाहिजे. बोललं पाहिजे. बरोबर आहे. तर और सॉफ्ट ड्रिंक. सॉफ्ट ड्रिंक्स ठीक आहे यार. सॉफ्ट ड्रिंक्स तर तुझं फेवरेट कोणतं सॉफ्ट ड्रिंक्स? माझं फेवरेट तेच, जे स्वस्त, टिकाऊ आणि बलशाली. तुमचं तर स्टिंग वाटलंच मला. स्टिंग मला आहे ना रे. छपरियों की पहली पहचान. म्हणजे तू स्वतःला सप्रे म्हणून घेतोय ना, मी असं बोलला नाही, कारण मला स्टिंग आवडत नाही, मी ती पितो कारण मग रेडबुल बजेटमध्ये नाही आहे. मला आवडत नाही, पितो मी. अरे यार, त्यांनी या विषयावर तुझा ब्लॉग प्रमोट करतो मी. अहो माय गॅस, ब्लॉग टाक पहिलं. माझ्याकडे रील रेडी आहे. ब्लॉग, तुझा ब्लॉग प्रमोट करतो मी, फक्त ब्लॉग टाक पहिले. ऑब्विसली आहे. समय रायनाच्या शोवर आता मागे लयच भारी लोक आले. तुमचा त्याच्यात फेवरेट कंटेस्टंट कोणता? फेवरेट कंटेस्टंट हा, देव. का बरं? भाई त्याची ऍक्टिंग, त्यांनी मेहनत खूप केली स्वतःवरती. पहिली गोष्ट म्हणजे आता रिसेंट मधला म्हणतो ना सुकृत देव, बघितलंय Okay. त्याला? मी बघितलेला आहे सुकृत देव, जो की अराउंड 8 वर्ष झाले नाटक म्हणजे नाटकांमध्ये परफॉर्म करतो. बरोबर. पण मला असं वाटतं रेकग्निशनच नाही भेटलं. इव्हन जर संमेलनावरती नसता आला तर मला विश्वास नसता वाटला. असं पण आहे. मला कोण पटतो माहित आहे का? डोनाल्ड ट्रम्प. तो जो नाही आता सेकंड सीझन मध्ये फर्स्ट का सेकंड कंटेस्टंट आहे जो कार्ड फेकतोय, तो माझं त्याच्यावर जास्त अट्रॅक्शन आहे की त्याने त्याच्या आयुष्यात 5 वर्ष दिलेत कशासाठी? तर कार्ड फेकायसाठी. काय काय करता येतं? तर कार्ड फेकता येतात. एक एक करून फेकतोय. अरे मी गट्टीची गट्टी एकदा फेकतो ना, फेकून दे एक वेळा. आणि समोरच्याला काय सांगू शकतो की मी याच्याकडून कार्डकन केळं कापू शकतो. अरे सुरी कशासाठी बनवली आहे? वापर ना. केळं कोणी कापून जातं का? त्याची लोक आहे यार. माझी चटोई नाही काढणं म्हणजे ते काळी आहे, त्याला डब्बी नाही आहे, मोस एकदम म्हणजे काहीच कामाचं नाही तो स्किल. डोनाल्ड ट्रम्प पुरवडले नाही ना. हा 5 वर्ष तयारी करतोय इथल्यामध्ये. आमच्याकडे UPSC क्रॅक कर देता 5 वर्षात. बरोबर. हा फक्त काय करतोय, पोळशी उरली म्हणजे कॉन्टेंट थांबला काहीतरी. कॉन्टेंट थांबला काहीतरी. पोळशी उरली, पोळशी उरली, कॉन्टेंट थांबला. कॉफी इज काफी फॉर दिस चर्चा. टुडे वी आर साइनिंग आउट. Yep. Signing off.
और ये लिया है। आमीन. चलो लेट्स गो गाइस, साइनिंग ऑफ, बाय बाय.